भाजपाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षपदी होणार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये आजच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार। उद्धव ठाकरे आज विधान भवनात येण्याची शक्यता। आज पुन्हा सरकारवर टीका करणार। उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलणार याकडे लक्ष। शिवसैनिकांसाठी एकत्र येऊन दाखवा, गजानन कीर्तीकरांचं ठाकरे बंधूंना आव्हान। अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब, चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, रामदास आठवले यांची मागणी। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा, जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेपासून दूर ठेवल्यानं नाराजी। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा, ख्रिश्चन धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा। नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकर शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। युवराज माथनकर विरोधात अनेक गुन्हे दाखल। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त शहरप्रमुख हर्षल सुर्वेंचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भिवंडीतील वाडा रस्त्यावर अंबाडी परिसरात रस्त्याची दुरावस्था आणि अनियमित वीज पुरवठा यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं एका दिवसीय लाक्षणिक उपोषण। मुंबईच्या जोगेश्वरीत दोन्ही शिवसेनेत वाद, सोशल मीडियावरून वादाची ठिणगी, शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व आमदारांना पक्षादेश जारी, ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी। हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने मनसेचा नागपुरात जल्लोष, ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित। नवी मुंबईतील बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष, हिंदी GR रद्द झाल्याने नवी मुंबईमध्ये जल्लोष, शोले डायलॉगच्या बॅनरने वेधले लक्ष। 11वी प्रवेशासाठी राज्यभरातून 600 विद्यार्थ्यांकडून हरकती दाखल, विशेष करून आरक्षणासंदर्भातील हरकती। मुंबई ITI मध्ये प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार। गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांकडून हरकती दाखल। मुंबई ITI मध्ये 1,73,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। सरकारी शाळा टिकवण्यासाठी सरकारने खासगी शाळांचे लाड पुरवणं बंद करावं। अकोल्यातील मानव अधिकार समितीचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। बोधगया मंदिर प्रकरणी याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला। मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांकडे सोपवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। रत्नागिरीत विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांची सेवानिवृत्ती होताना केली शाळांना आर्थिक मदत, जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करा, केडगेंचं आव्हान। साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांचा गैरफायदा घेत आर्थिक लूट थांबवण्यासाठी शिर्डीचं प्रशासन एकवटलं, प्रशासनाकडून पूजा साहित्यांचे दर निश्चित। 150 वेळा चेन खेचली, मध्य रेल्वे कोलमडली, रेल्वेची साखळी ओढण्याचे प्रकार 53% वाढले, विनाकारण साखळी खेचण्याच्या प्रकारामुळे मध्य रेल्वे हैराण। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट, गेल्या 24 तासात 6 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94%वर। मुसळधार पावसासोबत तापाचाही जोर वाढला, डेंग्यू, मलेरियासह टायफॉइडच्या रुग्णसंख्येत वाढ। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान जागेचा चेहरा मोहरा बदलणार, वंदे भारत ट्रेनसाठी तयार होणार डेपो, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांची माहिती। आजपासून वाहनं महाग होणार, 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर, तर इतर इंधनांवरील वाहनांसाठी 1% कर आकारणी।
एसटीच्या तिकीट दरात मोठा बदल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं अकोल्यामध्ये असहकार आंदोलन. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विलंबाबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन. शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर सकाळी 11 वाजता आंदोलन. आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार. अमरावतीतील धरणामध्ये 40% जलसाठा शिल्लक. 48 लघु प्रकल्पांपैकी 27 लघु प्रकल्प कोरडे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांची नोटीस. सुमारे 15 प्रमुख आंदोलकांना बजावल्या नोटीस. भंडारा तालुक्यातील माटोरा गावातील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध. ग्रामस्थांनी वीज बिल जाळून केला निषेध. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा गोंधळ. पवनचक्की कंपनीच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या. महिला शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी. नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर 4 जुलैला सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयात होणार निर्णय. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा बस स्थानकाजवळ वन्य प्राणी मृतावस्थेत रस्त्यावर पडून वन विभागाचे दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मोलगी घाटामध्ये दरड कोसळण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना. संरक्षक जाळी लावण्याचे काम सुरू. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलं कर्करोगाचे आरोग्य शिबिर. आतापर्यंतच्या 300च्या वर महिला रुग्णांची तपासणी. बामणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेण्या मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना मनस्ताप. नागरिकांचा चिखलातून प्रवास. नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद. कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय. 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद. विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी बीड शहरात काढण्यात आला कॅन्डल मार्च. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, स्थानिकांची मागणी. यवतमाळमध्ये पहिल्यांदाच निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा. दत्त चौकातून रथयात्रा काढली असून जगन्नाथ यांचा जयघोष करण्यात आला. नागपूर हैदराबाद महामार्गावरील पुलावर भगदाड. 4 वर्षात दुसऱ्यांदा पुलावर पडला भगदाड. पुलावर भगदाड पडूनही महामार्गावरील वाहतूक सुरूच. पोलिसांना शेवटचा सन्मान. 24 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पोलीस दलाचा भावनिक निरोप. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसंग. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषरित्या सजवलेल्या पोलीस गाड्यांमधून त्यांना सहपरिवार बसून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धोक्यामध्ये हरवला. वसंतगड किल्ल्यावर अनेक पर्यटक घेतायत आनंद. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचा टेम्पोमध्ये बसून बेमुदत उपोषण. घरासमोरील कंपाऊंड काढून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी 5 दिवसांपासून उपोषण. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा हाय अलर्ट. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कोकण आणि घाटमाथ्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडलेल्या. शेतकरी संकटात. पावसासाठी देवाला साकडं घालण्याची परंपरा. लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील रामालिंगेश्वर मंदिरात विशेष पूजा. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. साताऱ्यातील उरमोडी धरण 72% भरले. धरणाच्या 4ही वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू. धाराशिवमध्ये दारूच्या नशेत पित्यानेच केली 9 वर्षाच्या मुलीची हत्या. पोलिसांनी आरोपी पित्याला घेतलं ताब्यात. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजमध्ये आगमन होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे करणार पालखीचं स्वागत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेहून रवाना होणार. पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरातून पंढरपूरकडे मार्गस्थ. आज संध्याकाळी तिरेगावी संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हिंगोलीतील शिक्षकाने साकारले संत नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्र. आषाढी एकादशीला संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव या जन्मगावी भरवणार चित्रांचं प्रदर्शन. वारीला जाण्यासाठी मुंबईचे डबेवाले 7 जुलैला सुट्टीवर. मुंबई डबेवाला असोसिएशन यांनी दिली माहिती. 22 तासात 1 लाख भाविकांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन. टोमॅटोच्या दरात मोठी घट. किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये किलो भाव. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या भाड्यात आजपासून वाढ. नॉन एसी, मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी भाडेवाढ. प्रति किलोमीटर 1 पैसे भाडेवाढ तर एसी क्लाससाठी 2 पैसे भाडेवाढ. दिल्लीत मुदत संपलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. यामध्ये 10 वर्ष जुन्या डिझेल वाहने आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांचा समावेश. आयसीआयसीआय बँकेचे एटीएम शुल्क आता आजपासून लागू होणार. एटीएम मधून 5 वेळा पैसे काढल्यानंतर पुन्हा पैसे काढण्यावर 23 रुपये शुल्क लागू. एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आजपासून महागणार. डिजिटल वॉलेट्समध्ये महिन्याभरात 10,000 रुपयांहून अधिक रक्कम टाकल्यास 1% शुल्क आकारला जाणार. कोलकात्यातील विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार पूर्व नियोजित. कोलकाता पोलिसांचा दावा. घटना चित्रित करून पीडितांना आरोपींकडून त्रास दिला गेला. कथित चित्रफितींचा शोध सुरू. अकोल्यात मन नदी पात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. भिवंडीतील अंतरिक्ष वेअरहाऊसमध्ये भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. ट्रक चालक फरार. नागपुरात दुचाकी चालकाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या माणगाव गोठोसवाडीत विषारी अळंबिक हल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा. 5ही जणांवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. धाराशिवमध्ये भाग्यश्री हॉटेलवर तुफान हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गच्या धोडामार्ग रस्त्यावर 2 एसटी बसमध्ये धडक. अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी. नाशिकच्या चांदोरी गावात ट्रकने चिरडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू. सायकलवरून शाळेत जाताना विद्यार्थिनीला मागून भरधाव ट्रकची धडक. ट्रक चालक फरार. संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. धुळे शहरातील रस्त्यांवर जनावरांचा मुक्त संचार. जनावरांमुळे दुचाकीच्या अपघातात वाढ. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पालिकेकडे मागणी. नंदुरबारमध्ये नवापूर शहरात मुख्य बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग. लाखो रुपयांचा माल जळून खाक. साताऱ्यातील शाहूनगर परिसरात पुन्हा बिबट्याचा बंगल्यात घुसून श्वानावर हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. कोल्हापुरात शाहूवाडीतील शाळसीमध्ये विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू. पाय धुवायला गेला असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू. सांगलीच्या मिरजेत श्वानाचा बैलावर हल्ला. भर रस्त्यात बैलाच्या मानेवर हल्ला. बैल गंभीर जखमी. हल्ल्यानंतर श्वान मालक घटनास्थळावरून फरार. अकोल्यात पोलिसांनी 24 तासात दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी आरोपी सोनमच्या लॅपटॉपसह दागिने पोलिसांच्या हाती. सिलोम जेम्सच्या घरावरील छाप्यात महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती. बीडमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला करणार कोर्टात हजर. सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं याकडे लक्ष. सांगलीच्या आरग तलावात बुडून तरुणाची हत्या. 2 अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. समलिंगी संबंध करण्यास विरोध केल्याने हत्या केल्याची माहिती.
स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळला. पुणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. नागपुरात दुचाकी चालकाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकमधील 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर अखेर गुन्हा दाखल. बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात आढळले होते मृतदेह. महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या प्रकरणी आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. चोरीच्या उद्देशाने आरोपी मंदिराचे दार तोडत असल्याचं उघड. पुणे सोलापूर महामार्गावर धक्कादायक घटना. प्रवासी वाहनातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कोयत्याचा धाक दाखवून मुलीवर अत्याचार. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. म्हापसा येथील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या मुलावर ऍसिड हल्ला. ऍसिड हल्ल्यात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी. हल्ल्यामागील कारण स्पष्ट. अमरावतीतील पोलीस हत्या प्रकरणी भावाने उधार घेतलेले 70,000 रुपये बेतले जीवावर. वादात भावाकडून अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक. कोल्हापुरात रेल्वेच्या डब्यात ऑफिसच्या रागातून तोडफोड. तिरुपती एक्सप्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रताप. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरात 4 चाकीतून 20 लाख रुपये लंपास. गाडीतून उतरल्यानंतर गाडी लॉक न करणं चालकाला भोवलं. अज्ञात चोरट्याकडून गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरामध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. मुलाचा 5 लाख रुपये देऊन अल्पवयीन मुलीशी लग्नाचा डाव उधळला. सोलापुरात वकिलाच्या घरातून चोरी करणाऱ्या चोराला अटक. चोरट्याकडून 6,34,000 रुपयांचे दागिने जप्त. भंडाऱ्यात सराईत दुचाकी. चोरट्यांना पकडला. आरोपीकडून 10 दुचाकी आणि 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कराडच्या पाटण तालुक्यात वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी चोरी. 8.5 तोळे सोनं आणि 20,20,000 रुपये रोख रक्कम लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.